नमस्कार. त्रिशवीचा तर फुल वेकेशन मोड ऑन होता. उठल्या-उठल्या त्रिशवीने जंप केला पूलमध्ये आणि जकुझीमध्ये आणि तिने मला आणि अमरला पण खेचलं, की आज मम्मा-पप्पा तुम्हाला दोघांना सुद्धा माझ्याबरोबर जकुझी आणि पूलमध्ये यायचं. तिला आम्ही नाही पण नाही बोलू शकलो, कारण की मॅडम त्यांच्या व्हॅकेशनवर होत्या. इथे मॅडम रेडी होऊन दाखवत होत्या, "बघा मला मी किती सुंदर दिसतेय आणि कसं काय." सो त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊन जरासं आमचं फोटो सेशन वगैरे केलं आणि इथे त्रिशवीला तर कुत्रे, मांजरे एवढे आवडतात. ती इथे त्यांना जेवण द्यायला लागलेली आणि इकडे दुपारचं जेवण तर काय भारी होतं. पनीर, त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी आणि सलाड आणि भरपेट मस्त जेवलं. दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी आज होतं, की आज आम्ही पूर्ण लोणावळा एक्सप्लोर करणार. कारण की काल आम्ही अख्खा दिवस रिसॉर्टमध्येच राहिलेलो. सो आज आमचं होतं, की आज आम्ही टायगर पॉइंटला वगैरे जाणार आणि संध्याकाळी लिटरली 5 वाजता आम्ही निघालेलो. पण एवढं थंड क्लायमेट होतं, की तुम्हाला वाटणार नाही, की मे महिना चालू आहे. एकदम मस्त क्लायमेट होतं आणि ही तर जी प्रॉपर्टी होती, एकदम मस्त. म्हणजे आता पण तुम्हाला असं नाही वाटत आहे, की मे महिना आहे बिकॉज ग्रीनरी एवढी तिकडे मेंटेन आहे. आणि रस्ते तर लोणावळ्याचे एवढे खाली होते आणि बघता-बघता आम्ही पोहोचलो टायगर पॉइंटला. टायगर पॉइंटला बसून तर आहा! एकदम भारी काय हवा येत होती आणि इथे थोडेसे पकोडे एन्जॉय केले आणि त्रिशवी इथे गेममध्ये लागली. लिटरली आमचे 2 ते 2.5 तास कुठे टायगर पॉइंटवर गेले कळलं नाही आम्हाला. तिकडून आमचा प्लॅन झाला मॅप्रोला जायला. सो इथे आम्ही आलो मेप्रोला. मेप्रोला आल्या-आल्या त्रिशवीने पहिलं चॉकलेटचा गेम खेळली, त्याच्यानंतर थोडं गार्डनमध्ये फिरलो आणि नंतर मॅडम की "मम्मा मला गेम खेळायचा आहे, मला गेम खेळायला घेऊन चल." त्याच्यानंतर आलो आम्ही ह्या गेम झोनमध्ये आणि खरंच यार माझं नशीब आत्ता नाही, एवढ्या वर्षापासून मेप्रोमध्ये येतोय. लिटरली आम्ही 3 ते 3,500 फुकले गेमवर आणि एकही गेम नाही लागला. हा काय ₹50 हा जो होता, हा फक्त डग भेटला. बाकी सगळे गेम हरलो. एक पण गेम नाही जिंकलो. मला हा खरं एक डॉगी हवा होता, पण तो पण नाही मिळाला. नेहमी आमचा पोपट होतो. तिकडून आम्ही आलो आमच्या मोस्ट फेव्हरेट किनाऱ्या धाब्याला, की आम्ही लोणावळ्याला जाणार आणि किनाऱ्या धाब्याला नाही जाणार असं होणारच नाही. किनारा धाबा जो आहे, आमचे खास फ्रेंड आहेत तिरूप म्हणून त्यांचा धाबा आहे. पण त्यांनी पण काय अमेझिंग धाबा बनवलाय. म्हणजे तुम्हाला लिटरली मुलांना कुठे बाहेर घेऊन जायची गरज नाही. मेट्रोमध्ये तर त्रिशवीने 3,000-3,500 फुकले. इथे सुद्धा 1,500-2,000 मध्ये एवढे गेम खेळली, काय-काय शॉपिंग केली आणि तिकडून बाजूलाच हा शौर्यवाडा होता. कारण की त्यांच्याकडे फिश अवेलेबल नव्हती एल-पी-जीमुळे. सो आम्ही त्रिशवीसाठी इथे स्पेशली फिश घ्यायला आलो होतो. ह्यांचं पण जेवण एकदम छान होतं, एकदम फ्रेश. शौर्यवाडा आणि किनारा धाबा तुम्ही नक्की ट्राय करा, जेव्हा लोणावळ्याला याल. स्पेशली किनारा धाबा कारण की तिथे खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत करायला.